स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व तिसऱ्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच नंबर 5 ची सुरुवात या तिसऱ्या दिवसातून आपण होताना बघत आहात. टॉस जिंकला होता तो मात्र स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि निमंत्रित केले ते मात्र मिरज तालुक्यातील फलंदाजांना फलंदाजी करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि आकिब. रोहित ऑन स्ट्राइक, नॉन स्ट्राइक वरती आकिब पिरजाद. बॉलिंग मार्क वरती मात्र सलामीचा गोलंदाज तिकडे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना कृष्णा भोसले. पहिला चेंडू, नवीन बॉल. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या बॉलवरती अपील करण्याचा प्रयत्न विकेट किपर करतायत. तटस्थ असे पंच या स्पर्धेला लाभलेत. मॅन फ्रॉम कवटे मांकाळ नंदकुमार करपे अँड मॅन फ्रॉम सोनी कृष्ण पाटील. स्टेटंबरच्या भूमिकेत मात्र त्यांना पाहू शकाल. मागील मॅच साठी मात्र मच्छिंद्र पवार आणि अभि कटारे यांना आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेतून. यावेळेला सुंदर सुंदर आणि सुंदर क्लासिकल स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा पहिला चौकार रोहितच्या बॅट मधून येत असताना दोन खेळाडूंच्या मधून मात्र एक चांगली जागा शोधली आहे. रिकाम्या जागा भरा आणि 4 धावा मिळवा असं मात्र हे समीकरण या फटक्यासोबत आपल्याला बघायला मिळेल. चौकारासोबत मात्र आपल्या वैयक्तिक धावांचं खातं तिकडे रोहितनं उघडलं. इथून पुढे मात्र कशी बॅटिंग करतो पाहूया. चार धावा आले. स्कोर मात्र त्या ठिकाणी चौकारासोबत सुरू होतोय. धावफलकाला मात्र त्या ठिकाणी चालना दिली आहे. धावफलकाची सुरुवात केली आहे ती आपल्या चौकारासोबत फलंदाज रोहितने. यावेळेला वाह, सुंदर फटका, देखना फटका, दिमागदार फटका, दर्जेदार फटका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सडक पे कडक रोहितच्या बॅटमधून एक सुंदर पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा, येतोय षटकार. आणि या स्पर्धेसाठी मात्र फलंदाजांना एक विशेष पुरस्कार आलाय. कानडा सतीश यांच्याकडून मात्र फलंदाजांना लगातारच्या 4 चौकारांसाठी 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. इथे मात्र एक चौकार आला आणि ते एक मात्र षटकार आलाय. फलंदाज रोहितच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट मात्र पॅडल स्वीप सोबत या 6 धावा आल्याच. स्कोर मात्र डबल डिजिट मध्ये 3 चेंडूंमध्ये 10 धावा. आमच्या व्हॉलेंटियर्सना विनंती असेल आपण जरा बॉल वरती लक्ष ठेवा. दोन मोठे फटके आतापर्यंत रोहितच्या बॅटमधून. एक चौकार, एक षटकार. कृष्णा भोसलेचा हा चेंडू मात्र फुल टॉस आहे. आपल्याला मात्र कव्हर क्षेत्रात क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी धडपड करतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्येच मात्र बॉल अडवला गेला. पाठीमागे जर बॉल निसटून गेला असता तर मला वाटतं कुठेतरी चौकार जरूर मिळू शकला असता. परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र एक चांगली धडपड तिकडे आपल्याला बघायला मिळाली. परिणामी मात्र एकच धाव घेऊन फलंदाजांना मात्र समाधानी राहावं लागतंय. 11 धावांवरती या 4 चेंडूंमध्ये मिरज तालुका आपल्या फलंदाजीची सुरुवात करत असताना आकिब पिरजादे आणि त्यांच्या सोबत रोहित बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा यावेळेला बदल केलाय. सुरुवात मात्र चांगली होतीये. डबल डिजिट मध्ये धावा आलेत. स्ट्राईक वर येतोय आकिब. शेवटचे 2 चेंडू मात्र आता या पहिल्या षटकातून शिल्लक राहिलेत आणि आकिबसाठी मात्र अँगल चेंज केलाय. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला स्विच हिटचा फटका पॉइंट मध्ये मात्र फिल्डर सजवलाय. सरळ खेळाडूच्या हातामध्ये बॉल चाललाय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणार आपल्याला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉल सोबत मात्र आपण जर पाहिलं तर
पहिल्या षटकाची इथे समाप्ती झालेली आपल्याला बघायला मिळते. आकिब पिरजादे आज मात्र या अगोदरच्याही मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर थोडासा संघर्ष करताना दिसला आणि या मॅच मध्ये मात्र आपण स्ट्राईकवर ज्या वेळेला तो येतोय तोही मात्र त्या ठिकाणी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारचे मात्र 2 निर्धाव चेंडूंसोबत मात्र पहिल्या षटकाची समाप्ती आणि एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 11 धावा. संघर्ष हे जीवन मित्रा, जो थांबला तो संपला. इथे थांबायचं नाहीये, इथे रडायचं नाही, इथे लढायचं. 11 धावा पहिल्या षटकातून. मेहनत करत राहा. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलेल. त्यामुळे आकिब पिरजादेला मात्र थोडासा संघर्ष करायला लागत असताना इथून पुढे मात्र त्याला बॅटिंग करत राहावी लागेल. थोड्या वेळानंतर मात्र कुठे ना कुठे त्याच्या चेंडू आणि बॅट मधला संपर्क जो आहे तो घडून यायला सुरुवात होईल सुद्धा. आतापर्यंत 2 डॉट बॉल्स, त्यानंतर मात्र नवीन ओव्हरची सुरुवात आणि या वेळेला मात्र विकेट पटकावण्याची संधी. रोहित सारखा फलंदाज आता मात्र बाद होणार. होय, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतो रोहितचा खेळ. मोठी विकेट, मोठा धक्का लागतोय तो मात्र मिरज तालुका टीमला. श्याम एडगे नवीन फलंदाज मात्र तयार आहे फलंदाजीसाठी. रोहित मात्र पहिल्या ओव्हरमधून चांगले फटके खेळला, परंतु या ओव्हरमध्ये मात्र पहिल्याच बॉलवरती त्याची विकेट आली आहे. एक सुंदर देखणा चौकार, त्यातल्या त्यात मात्र आपण जर पाहिलं तर एक धमाकेदार षटकार रोहितच्या बॅटमधून. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 11 धावांची खेळी करत रोहित तंबूच्या आश्रयाला जात असताना त्यांच्या जागेवरती मात्र श्याम एडगे नवीन फलंदाज. 5 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या ओव्हरमधून मात्र 11 धावा आल्यात आणि दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मात्र रोहितची विकेट. एक बेहतरीन शुरुआत वहां पर गेंदबाज द्वारा होती हुई. बॉलिंग मार्क पर राहुल. फिर से एक बार स्वर्गीय उमेश अन्ना शिंदे स्पोर्ट्स तासगांव टीम के लिए एक अच्छी शुरुआत, एक अच्छा कमबैक. पहला ब्रेक थ्रू वहां पर मिला के दिया अपनी टीम को. विश्वास दिलाए कि हाँ अभी भी मैं यहां पर मौजूद हूं. पहली बॉल पर सफलता हासिल करते हुए अब नए बॉल के लिए तैयार. अप टू द मार्क, बॉलिंग रनवे पर. सामने स्ट्राइक पर बल्लेबाजी के लिए श्याम एडगे जैसे एक विस्फोटक बल्लेबाज की शुरुआत होगी. राइट आर्म ओवर द विकेट से श्याम एडगे के लिए. पहली गेंद आते ही वहां पर हवा में खेला. 2 रन तो वहां पर मुझे लगता है आसानी से वहां पर मुकम्मल कर लेंगे बल्लेबाज. हवा में खेला था, नो मैंस लैंड में जाकर टिपा खाती हुई गेंद. जब तक बॉल को गैदर किया जाएगा, थ्रो किया जाएगा, तब तक आसानी से ये 2 रन वहां पर बल्लेबाजों ने पूरे किए. श्याम एडगे ने मात्र वैयक्तिक रनों का खाता खोला, थोड़ा सा रिस्क वहां पर उठाया था. वहां पर कोई फील्डर नहीं थे, उसके बावजूद मात्र 2 रन वहां पर बल्लेबाजों ने पूरे किए. अब अगली गेंद के लिए फिर से एक बार आमने सामने, लेकिन इस बार थोड़ी सी वाइड लाइन यॉर्कर के प्रयास में थे बल्लेबाज. वहां पर बीट होते हुए नजर आएंगे. अच्छी गेंद, थोड़ी सी धीमी गति के साथ पूरी की अपनी ओवर की तीसरी गेंद. पहले इनिंग का खेल, अब ये 5वां मुकाबला. दोनों टीमों के लिए बहुत ही इंपॉर्टेंट मैच होगी. करुआ मरो की स्थिति में डू और डाई सिचुएशन में खेलती हुई ये दोनों टीमें. जो जीतेगा वो अगले राउंड के लिए क्वालिफाई होगा और वहां पर जो जीतेगा वो सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होगा. यानी कि ये मैच जो है वो क्वार्टर फाइनल में क्वालिफाई होने के लिए जीतना बहुत जरूरी होगा दोनों टीमों के लिए. स्कोर ऑफ द विकेट जाते हुए सिंगल वहां पर लेग बाइस के तौर पर आता हुआ. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन, 14 रन, माफ करें 14 रन टीम के स्कोर कार्ड पर. थोड़ा सा धीमी गति से आज स्कोर कार्ड जो है वो आगे बढ़ता हुआ नजर आ रहा है. मिरज तालुका टीम जो कि पिछले मैच में भी जब वहां पर 36 रनों का लक्ष्य पूरा करना था, आखिरी गेंदों तक, आखिरी ओवर तक वो मैच गया था. हालांकि जैसे अगर बात करें मिरज तालुका की टीम के बारे में तो एक विस्फोटक प्रवृत्ति के बल्लेबाज वहां पर उनकी टीम में मौजूद, लेकिन आज चौके छक्कों का अभाव वहां पर थोड़ा सा देखने मिलता हुआ. इस बार उड़ा दिया गेंद को हवा में. डीप स्क्वायर लेग पर फील्डर तैनात. ऊंचाई ज्यादा, लंबाई कम. आप देखें जरा किसमें कितना है दम. आकिब पिरजादे आउट. एक आसान सा कैच वहां पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर और एक सफलता गेंदबाज के खाते में और उसी के साथ दूसरा धक्का लगता हुआ वहां पर मिरज तालुका टीम को. बैटिंग लाइनअप में थोड़ा सा बदलाव वहां पर करने का सोचा था, लेकिन उतना अच्छा कुछ खास फायदा हुआ नहीं मिरज तालुका टीम को. प्रारंभिक दोनों बल्लेबाज अब पेवेलियन की दिशा में. इसी बीच अगर बात करें तो रोहित ने एक अच्छा स्टार्ट दिया था. आकिब पिरजादे वहां पर थोड़ा सा संघर्ष करते हुए नजर आए थे.
बिना संघर्ष कोई महान नहीं होता, और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता। तो इसी बीच इस संघर्ष के साथ आकिब पीरजाद की पारी समाप्त। दूसरा विकेट यहां पर चटकाया गेंदबाज राहुल ने। ओवर की 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ 5 गेंदों में 3 रन और 2 विकेट गेंदबाज राहुल के खाते में। आखिरी गेंद के लिए ऑन स्ट्राइक इंजमाम नायकवडी। नया बल्लेबाज आते ही वहां पर अपने इरादे जाहिर किए, आओ देखा ना ताओ, और गेंदबाज राहुल को दिखा दिया आटे दाल का भाव। 6 रन। आधे विकेट पर डाली गई गेंद, और उस प्रकार अगर बात करें तो इंजमाम नायकवडी एक ऊंचे कदकाठी के बल्लेबाज है, तो उनके लिए शटम पुल करना बहुत ज्यादा कठिन हुआ नहीं। बहुत ही आसानी के साथ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के पार ये 6 रन, और ओवर की होगी यहां पर समाप्ति। 2 ओवर के समाप्ति के बाद इस ओवर से आए 9 रनों के साथ 2 विकेट, और टीम का कुल मिलाकर अगर स्कोर देखें तो स्कोर कार्ड पर 20 रन। रन स्कोर कार्ड पर 10 रनों का औसत वहां पर देखने मिलेगा। 5 ओवर का यह मुकाबला है, कम से कम 50 से 60 रनों के बीच का अगर आंकड़ा वहां पर बना लेगी तो वहां पर शायद एक अच्छी फाइट वहां पर देखने मिलेगी आने वाली इनिंग में। किसके हाथ में होगा ये तीसरा ओवर? अमोल वाइदंडे एक अनुभवी गेंदबाज बॉलिंग मार्ग पर ओवर नंबर 3 के लिए विकेट की तलाश में होंगे। स्वर्गीय उमेश अन्ना शिंदे स्पोर्ट्स तासगांव के खिलाड़ी। बॉलिंग मार्ग पर अमोल वाइदंडे जैसा एक अनुभवी गेंदबाज, और सामने मात्र श्याम एडगे। क्षमतापूर्ण दोनों बल्लेबाज मैदान के अंदर, बड़ी जिम्मेदारी अब इन दोनों बल्लेबाजों पर। पहली गेंद इस बार हवा में खेला श्याम एडगे, ऑन साइड की तरफ बॉल जाती हुई, फील्डर डाउन दी बॉल, और एक विकेट का पतन होगा और एक झटका लगेगा मिरज तालुका टीम को। श्याम एडगे बैक टू द पवेलियन, 1 मोर विकेट डाउन, और एक बड़ा झटका लगता हुआ। अपने अनुभव का पूरा इस्तेमाल आज करते हुए अमोल वाइदंडे मजबूर किया एक बड़ा शॉट खेलने के लिए। ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, फिर से एक बार अधूरे मन से अब पूरी ताकत के साथ खेला गया ये शॉट सीधे फील्डर के हाथ में जाकर वहां पर रुकता हुआ। एक के पीछे एक बल्लेबाज अब आउट होते हुए नजर आते हुए मिरज तालुका द्वारा। न्यू बैटर सुशील बुर्ले, मिक्ता प्रीमियर लीग के माध्यम से सर्वोत्कृष्ट बल्लेबाज का पुरस्कार इस खिलाड़ी के नाम पर। वैभव जैसे गेंदबाज पर 5 छक्के लगाए थे सांगली स्टेडियम की इस मिक्ता प्रीमियर लीग की प्रतियोगिता में, और वही सुशील बुर्ले अब अपनी तालुका के लिए। चलिए, पहले बॉल पर तो विकेट हासिल की, अब आने वाली 5 गेंदें किस प्रकार की होगी गेंदबाज अमोल वाइदंडे द्वारा। सुशील बुर्ले के लिए अगली गेंद, इस बार लोअर फुल टॉस ऑन साइड की तरफ, वहां पर फील्डर मौजूद, वाइडिश लॉन्ग ऑन पर, इसी के साथ लॉन्ग ऑन पर डीप मिड विकेट की तरफ, डीप स्क्वायर लेग की तरफ, ऑन साइड में एक अच्छा प्रोटेक्शन सजाया अपनी गेंदबाजी के लिए गेंदबाज अमोल वाइदंडे ने। इस बॉल पर सिर्फ एक सिंगल वहां पर लेते हुए स्ट्राइक रोटेट की, स्ट्राइक पर जाएंगे अब इंजमाम नायकवडी। ओह, इस बार अच्छा शॉट गैप में सजाया है, वहां पर 1 बाउंस, टिप्पा खाते हुए गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। अपनी ऊंचाई का, अपनी कदकाठी का मात्र एक अच्छा फायदा वहां पर बल्लेबाज इंजमाम नायकवडी द्वारा। पटकी हुई गेंद को ऑफ स्टंप के बाहर की लाइन पर की इस गेंद को स्वीपर कवर, एक्स्ट्रा कवर की बाउंड्री की तरफ। फील्डर वहां पर मौजूद जरूर थे वहां पर, लेकिन फील्डर को बॉल रोकने का कोई मौका नहीं मिला। जैसे ही टिप्पा खाई गेंद बाउंस प्राप्त होता हुआ सीधे बाउंड्री के बाहर जाएगी। एक विकेट तो एक चौका, एक सिंगल, और इस बार उड़ा दिया फाइन लेग के ऊपर से, हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। अच्छा इंटेंट वहां पर, एक शॉर्ट आर्म जैम करने का। हाफ ट्रैकर गेंद थी पीछे की तरफ, कोई फील्डर नहीं वहां पर। अगर बात करें तो डीप स्क्वायर लेग से लेकर लॉन्ग स्टॉप तक
कोई फील्डर डीप में नहीं था और उस फील्डिंग के इस सजावट का फायदा पूरा उठाया वहां पर इंजमाम नाइकवडी ने। हाफ ट्रैकर गेंद को पीछे की तरफ उड़ाने में कामयाब रहे, 6 रन वहां पर मिले और 6 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ जाकर पहुंचता हुआ 31 रनों पर। तीसरे ओवर की 4 गेंदों का खेल समाप्त, 2 गेंदें शेष, 1 विकेट, 1 सिंगल, 1 चौका, 1 छक्का। अब यहां से आगे रनों की गति थोड़ी सी बढ़ती हुई नजर आएगी। हमारे वॉलंटियर्स वहां पर बॉल लाने के लिए बहुत ही ज्यादा मेहनत करते हुए। मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की आपण कृपया करून क्षेत्ररक्षकाला बॉल आणायला जायला लावू नका। मैदानाच्या बाहेर जाणारे बॉल आपण त्वरित आणून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला दुसरा बॉल घेऊन मॅच चालू करायची, तोपर्यंत मॅच बॉल येण्याची वाट आपण पाहू। एक 30 धावा स्कोर कार्ड वरती। इंजमामने मात्र एक चांगला फटका सजवलाय, अगदी फाईनली क्षेत्रात कोणताही फिल्डर नसताना या अर्ध्या विकेटवर टाकलेल्या चेंडूवरती एक शॉर्ट आर्म पुलचा फटका जो मात्र सक्सेसफुल झालाय। 6 धावा आलेत। पुन्हा एकदा अमोल वायदंडे, एक अनुभवी गोलंदाज, परंतु त्याच्या या बॉलवरती एक बैठक फटका, परंतु फटका फसलाय आणि इंजमाम नायकवडी जसा विकेटवर बसलाय तसाच आता मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन बसावं लागेल। थोडस मिसबॅलन्स जरूर झाले आणि त्यामुळे फटक्यामध्ये पुरेशी ताकद मात्र लावू शकले नाहीत। अर्धवट मनानं मात्र हा फटका, बॉडी बॅलन्स मात्र घालवलेला असताना विकेटचं होईल पतन। आणखीन एक धक्का, 4था विकेट इथे मात्र मिरज तालुका टीमने गमावलाय। इंजमाम नायकवडी सारखा एक चांगला मातब्बर फलंदाज इथे मात्र त्यांना गमवावा लागतोय। एक मोठी विकेट आली आहे लॉंग ऑन क्षेत्रावरती, मात्र एक सहज सोपा सुरेख असा झेल आपण पाहिलाय आणि त्या झेल सोबत मात्र इंजमाम नायकवडीला माघारी परतावं लागतंय। नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे इंजमाम नायकवडीकडून। दोन विकेट्स आतापर्यंत अमोल वायदंडे सारख्या एका अनुभवी गोलंदाजाच्या खात्यामध्ये। या एकंदरीत 5 बॉलमध्ये त्यांनी 11 धावा खर्च करत 2 विकेट्स पटकावलेत। या अगोदर आपण जर पाहिली तर एक चांगली ओव्हर हाताळली गेली ती गोलंदाज राहुलच्या माध्यमातून 9 धावांमधून 2 विकेट्स त्याने पटकावले होते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर चांगल्या गोलंदाजीचे प्रात्यक्षिकाचं स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स क्लब तासगाव संघाकडून सुद्धा। पुढील चेंडूसाठी अगदी शेवटच्या बॉलसाठी अमोल वायदंडे अप टू द मार्क। अमोलसाठी पहिला चेंडू यॉर्कर होता, ओव्हर दी अंपायर सेट, बॉल मात्र पाठीमागे जातोय, तोपर्यंत एक सिंगल धाव तर अगदी सहज घेतली जाईल। अमोल मात्र एकेरी धावेवर समाधानी आहे आणि एकेरी धावेसोबत ओव्हर नंबर 3 ची सांगता होते। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आलेली एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा। अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे। अजून या 12 बॉलमध्ये जास्तीच्या धावा तुम्हाला घ्यायचा प्रयत्न करता येऊ शकेल, परंतु फलंदाजांना आता हात खोलणं गरजेचं सुद्धा असेल। कारण आपण जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 32 म्हणजे इथून पुढे आपण जवळपास 11 धावांची सरासरी स्कोर कार्डवरती बघतोय। अशाच सरासरीने मात्र धावफलक पुढे सरकत राहिलं तर जवळपास 50 ते 55 धावा, ज्या मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून 5 ओव्हरमध्ये एव्हरेज धावा मांडल्या जातील। 32 रन्स ऑन दी बोर्ड, 32 धावा स्कोर कार्डवरती। सुशील बुर्ले आणि अमोलच्या जोडीवरती मात्र आता मोठी जबाबदारी 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मधल्या फळीतल्या फलंदाजांवरती आता मात्र एक मोठी जिम्मेदारी आहे। थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल। या 3 ओव्हरमध्ये आपण छोटासा ड्रिंक टाइम घेतोय आणि या ड्रिंक टाइम नंतर मात्र उर्वरित 2 ओव्हरचा खेळ सुरू होईल। तोपर्यंत आम्ही थोड्या वेळाची विश्रांती घेतो आणि आपल्यासोबत पुन्हा एकदा ओव्हर नंबर 4 मध्ये जोडले जाऊ। तोपर्यंत धन्यवाद। चला आता शेवटच्या 2 ओव्हरकडे जाऊया। 3 ओव्हरमध्ये 32 धावा जमवलेत। मिरज तालुका टीमने मात्र प्रथम बॅटिंग करायचा
प्रयत्न सुरू केला होता आणि तिथून पुढे मात्र 3 ओव्हरमध्ये 32 धावांनंतर आता या चौथ्या ओव्हरची सुरुवात. चौथ्या ओव्हरमध्ये मात्र पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बराच बाहेर जाताना पंच मात्र नंदकुमार करपे आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करतायत. अगदी टायटॅनिक पोजमध्ये हा व्हाईट बॉलचा इशारा नंदकुमार करपे यांच्या माध्यमातून स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेत असताना अतिरिक्त धावेची घोषणा मात्र त्या ठिकाणी करतात. एकेरी धावेसोबत मात्र 33 धावांचा आकडा गाठलाय. अर्थात 11 धावांची सरासरी स्कोर कार्डवरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू यावेळेला लॉंग ऑफ क्षेत्रात क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी सजवलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 2 फिल्डर फक्त बाहेर असतील, परंतु हे चौथं षटक आणि या चौथ्या षटकात आपण जर पाहिलं तर आता बरेच खेळाडू आपल्याला मैदानाच्या अगदी बाउंड्रीवरती तैनात असलेले बघायला मिळतील. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला एक फिल्डर आहे, डाव्या बाजूला एक फिल्डर आहे. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफ क्षेत्रात 2 फिल्डर आहेत. डीप मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर अशी एकंदरीत चांगली फिल्डिंग आपल्या गोलंदाजीला अनुसरून मात्र गोलंदाज राहुलने सजवली आहे. एक व्हाईट बॉल, एक सिंगल. एका चेंडूत मात्र 2 धावा त्याने खर्च केलेत. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या इनिंग मधून. सुशील बुर्ले ऑन स्ट्राइक. आणि यावेळेला उलट्या बॅटने सुशील बुर्लेच्या बॅटमधून एक सुंदर फटका. 6 धावा तिकडे मात्र दर्शवल्या जात आहेत. षटकाराचा इशारा येतोय. पंच नंदकुमार करपे तिकडे मात्र बल्ले बल्ले सिक्सर घोषित करतायत. षटकारासोबत मात्र स्कोर पुढे सरकतोय. स्कोर कार्डवरती मात्र आता 40 धावांचा आकडा गाठला जातोय. सुशील बुर्ले मात्र येता येता थोडासा उशीर झाला, परंतु देर आहे दुरुस्त आहे. चौथ्या ओव्हरमध्ये मात्र आता चांगले फटके त्यांनी सजवायला सुरुवात केली आहे. क्षेत्ररक्षणात मात्र थोडासा तिकडे बदल केला जातोय. पुन्हा एकदा मात्र एक डीप मिड विकेट सजवलाय. वाईडिश लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर. आणि यावेळेला मात्र वेल एक्झिक्युटेड फटका. शॉट फाईन लेग मध्ये मात्र फिल्डर असताना तो बॉलच्या पाठीमागे धावतोय, तोपर्यंत बॉल मात्र फाईन लेग बाउंड्री लाईन कडे जात असताना चांगलं फील्ड केलं, परंतु तितकाच सुंदर फटका, अगदी वेगळ्या धाटणीचा फटका आपण पाहिला तो सुशील बुर्लेच्या माध्यमातून. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. अगदी आपण जर पाहिलं तर पल्लू स्कूप आठवण करून दिली ती पुन्हा एकदा तिलकरत्ने दिलशान सारख्या फलंदाजाची आठवण करून दिली ती ब्रँडन मॅक्युलमची आठवण करून दिली मात्र अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्स सारख्या फलंदाजाची. यावेळेला मात्र स्वीप करायचं होतं, परंतु लॉफ्टेड स्वीप न करता आज जमिनी लगतचा फटका त्याने सजवला. बॅटचा चेहरा मात्र थोडासा फटका खेळत असताना खालच्या बाजूला ठेवला, जेणेकरून झेल होणार नाही. हवेत फटका न खेळता या जमिनी लगत खेळलेल्या फटक्यासोबत एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली. त्रेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला मिरज तालुका बॅटिंग करत असताना विरोधात आपण जर पाहिलं तर स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव. मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4:31 आज वेळेत मात्र सर्व सामने जे आहेत ते पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. असंच सहकार्य मात्र आपण सर्व संघांनी करावं असं अपेक्षित करतोय. जर आपल्याला चांगल्या षटकांचे सामने खेळायचे असतील, सर्व सामने जे आहेत ते 5-5 ओव्हरचे कमीत कमी खेळायचे असतील, तर मात्र आपण सकाळी दिलेल्या वेळेत मात्र मैदानावरती उपस्थित राहा. इथून पुढे मात्र खेळणाऱ्या सर्व संघांना ही सूचना असेल. आयोजकांकडे जर चांगला वेळ असेल तर आयोजक सुद्धा त्या ठिकाणी अपेक्षित करतात एखादी चांगली मॅच आम्हाला बघायला मिळाली आणि त्यातल्या त्यात चांगल्या षटकांचे सामने व्हावे. परंतु आज तालुकास्तरीय स्पर्धा असल्या कारणानं बऱ्याच लांबचा प्रवास करून मात्र ह्या सर्व संघांना मैदानामध्ये यावं लागतंय. त्यामुळे सकाळच्या सत्रात मात्र थोडासा स्पर्धा चालू होताना उशीर होतोय आणि त्यामुळे मग आयोजकांना सुद्धा एक वेगळा निर्णय घ्यावा लागतोय. काही वेळेला 5 ओव्हरचे सामने, काही वेळेला 4 ओव्हरचे सामने खेळवावे लागतात. परंतु आतापर्यंत या आजचा 3रा दिवस जर आपण पाहिलात तर 3ऱ्या दिवसातून सर्व सामने जे आहेत ते वेळेत पूर्ण झालेत आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना अमोल मात्र माघारी परततोय. 5वा धक्का लागेल तो मिरज तालुका टीमला. एकंदरीत एक चांगलं आयोजन, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट, एक ऑल इज वेल अशी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. शहीद सुरेश चव्हाण चषक 2024च्या स्वरूपात 5 गडी बाद. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावलेली आहे 43 धावांवरती. 44 धावा, माफ करा 44 धावा. भव्य करंडक आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. यशोदीप कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटर सर्वे सर्वा होल अँड सोल इंजिनियर सुनील पाटील साहेब यांच्या सौजन्याने मात्र हे सर्व करंडक. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर अंतिम विजेत्या संघासाठी 1,121 रुपयांचा पुरस्कार यावर्षी या 3ऱ्या पर्वात 3ऱ्या एडिशन मध्ये अंतिम विजेत्या संघाला मात्र हा पुरस्कार असेल. त्यासाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला लाभले ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गडाचे
शिवसेना जिल्हा प्रमुख सांगली सन्माननीय संजय बापू विभूते बहुमूल्य सहकारी असेल. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकासाठी 61,121 यशोधन मेडिकल करोलिटीचे सर्वेसर्वा सन्माननीय महेशजी चव्हाण. तृतीय क्रमांकासाठी मात्र खरसुंडीचे युवा नेते विवेक भैया पुजारी यांच्याकडून 25,121 आणि चतुर्थ क्रमांकासाठी पंढरपूरचे युवा उद्योजक सन्माननीय श्री प्रवीणजी सलगर यांच्याकडून मात्र 25,121 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. अशी एकंदरीत 4 सांघिक बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर खेळाडूंसाठी टीमसाठी पुरस्कार तर आहेच, परंतु शेवटच्या दिवसात प्रेक्षकांसाठी सुद्धा एक विशेष पुरस्कार असणार. दरम्यान नवीन ओव्हरची सुरुवात इकडे केली जाते. नवीन ओव्हरसाठी मात्र सागर सूर्यवंशी फिरकीचे अस्त्र घेऊन बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू मात्र अवे फ्रॉम द बॉडीचा मारा, आउटसाइड द ऑफ स्टंप, आउट ऑफ द रीच ऑफ द बॅटर. इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा मात्र गाईडलाईन पकडून कुठेतरी गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात सागर सूर्यवंशी, परंतु लगातारचे दोन्ही चेंडू जे आहे ते पंचांनी मात्र त्यांना दंडित केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 मात्र लागू केलाय. आणि या व्हाईट बॉल साठी मात्र रेफरल रिव्ह्यू, मला वाटतं हा गोलंदाजांचा रेफरल रिव्ह्यू आहे, बॉलिंग टीमचा हा रेफरल रिव्ह्यू आहे. तर त्याची पडताळणी मात्र आपल्या tenniscricket.in च्या माध्यमातून आमचे तिसरे पंच करतील आणि ऑनफिल्ड पंचांना मात्र त्या ठिकाणी निर्णय कळवला जाईल. दरम्यान इथे मात्र एक विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर शहीद सुरेश चव्हाण कला क्रीडा मंडळ करोलिटी, माननीय श्री उदय भैया शिंदे, माननीय शंकरदादा माने, माननीय तम्मा भाऊ गस्ते आणि सन्माननीय जालिंदर भाऊ भातमारे कोंगनोळी, या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी असणार आहोत, मनपूर्वक धन्यवाद देतोय. tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीवरती मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण, त्याच्या माध्यमातून मात्र दूध का दूध आणि पाणी का पाणी, व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. येस, इट्स व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन स्कोर कार्ड वरती. या युट्यूब वाहिनीसाठी मात्र विशेष सहकार्य श्री दरेश्वर मेडिकल करोलिटी, प्रोप्रायटर दीपकजी पाटोळे, ॲडव्होकेट श्री सतीशदादा पाटोळे, श्री कन्स्ट्रक्शन करोलिटी, प्रोप्रायटर बिरुदेव पाटोळे अर्थात जगू, आणि त्यानंतर श्री ओम मेडिकल एजन्सीज कवटे मंकाळ, प्रोप्रायटर अनंतजी माने, LIC एजंट सन्माननीय तानाजी एडके सर आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोलिटीचे संस्थापक अध्यक्ष उदयचंद पाटोळे यांच्या माध्यमातून मात्र या tenniscricket.in वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. अगदी क्रिस्टल क्लिअर अशी ही स्पर्धा मात्र आपल्या मोबाईल स्क्रीनवरती, आपल्या कम्प्युटर स्क्रीनवरती, आपल्या लॅपटॉप स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. दरम्यान इथे मात्र लगातारचे अतिरिक्त रन मात्र गोलंदाज सागर सूर्यवंशीच्या गोलंदाजीतून येत असताना कुठेतरी सहकार्य होईल ती मिरज तालुका टीमला या फलंदाजीच्या माध्यमातून येणाऱ्या व्हाईट बॉल सोबत. स्कोर जर आपण पाहिलं तर 48 वर जाऊन पोहोचतोय. बऱ्याच अतिरिक्त रन्स मात्र या ओव्हर मधून आलेले आपल्याला बघायला मिळतील, ओव्हर नंबर 5 मधून. आणि यावेळेला सुंदर फटका, परंतु बघूया आता काय घडतं या बॉल वरती. येस, एलिव्हेशन मिळाले. चेंडू मात्र हवाई यात्रा करत जातो सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. सुशील बुर्ले शेवटच्या ओव्हर पर्यंत मात्र मैदानावरती थांबलाय. आज त्यांच्या टीमला मात्र चांगल्या धावसंख्येच्या स्थितीनं घेऊन जाण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला तो कार्यरत असताना बघायला मिळतोय. 54 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला. वाईड 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 आणि मग षटकार. लगातारचे मला वाटतं 4 व्हाईट बॉल आलेत आणि या 4 व्हाईट बॉल नंतर हा षटकार आलाय. म्हणजे हा पहिला बॉल आहे आणि एका बॉल मध्ये 10 धावा कशा पूर्ण करू शकल्या जातात ना, हे मात्र या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाले. लगातारचे 4 चेंडू आणि त्यानंतर मात्र षटकार. एका चेंडूत 10 धावा खर्च केलेत सागर सूर्यवंशीने. इथून पुढे मात्र जर आता नियंत्रणात आणावं लागेल स्वतःच्या गोलंदाजीला. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. हा 5वा व्हाईट बॉल या ओव्हर मधून. दिशाहीन गोलंदाजी, भरकटलेली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र सागर सूर्यवंशी कडून. आपण ज्या वेळेला हायवेवरून जात असतो ना, त्यावेळेला बरेच मोठमोठे ट्रक ट्रेलर्स आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या मागे ना खूप सुंदर सुंदर वाक्य लिहिलेली असतात. एका ट्रकच्या मागे आम्ही वाचलं होतं की लाईन से भटके तो पडेंगे फटके, असं लिहिलेलं होतं. अतिरिक्त रन्स अतिरिक्त रन्स अतिरिक्त रन्स मात्र खर्च करतो आणि त्यातल्या त्यात एक मोठा फटका सुद्धा आलाय. यावेळेला मात्र बीमर बॉल साठी हा नो बॉल आहे की नाही याची पडताळणी केली जाईल.
आज मला वाटतं दिवसच मात्र त्या ठिकाणी कुठेतरी खराब असावा गोलंदाज सागर सूर्यवंशीचा. एकतर वाईट बॉल तर आलेत आणि त्यातल्या त्यात मात्र आता बिमर बॉल साठी सुद्धा मागणी केली. जर हा बिमर बॉल आला ना तर नक्कीच आणखीन एक अतिरिक्त रन तिकडे मात्र गोष्टी केली जाईल. व्हॅलिड चेंडू आहे, लिगल डिलिव्हरी आहे. आतापर्यंत 2 चेंडू पूर्ण होतील आणि 12 धावा या 2 चेंडूंमध्ये आले. शेवटचं षटक आहे आणि अजूनही या शेवटच्या षटकातून मात्र 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या आपण जर पाहिली तर 56 धावा. आतापर्यंत 5 वाईट बॉल, 1 षटकार आणि 1 सिंगल अशा पद्धतीने 12 धावा आलेत या 2 चेंडूंमध्ये. सागर सूर्यवंशी थोडासा मात्र संघर्ष करतोय. जीवनात जसा संघर्ष आपल्याला प्रत्येकाला करावा लागतो तसाच संघर्ष क्रिकेटच्या मैदानावरती मात्र सुद्धा या सर्व खेळाडूंना करावा लागत असतो. बरंच काही शिकवले या क्रिकेटच्या खेळाने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक सिंगल रन जोडली जातील स्कोर कार्ड सोबत. आज मात्र आपण जर पाहिलं तर ISPL सारखा एक मोठा प्लॅटफॉर्म या टेनिस क्रिकेटपटूंसाठी मात्र उपलब्ध करून दिलाय. मला वाटतं येत्या कालावधीमध्ये येत्या पर्वांमध्ये मात्र ISPLच्या माध्यमातून आपल्या सांगली जिल्ह्यातील आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातील मात्र बरेच खेळाडू त्या ठिकाणी सहभागी होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळतील. यावर्षीचं मात्र ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व, ज्याची मात्र माहिती सर्व खेळाडूंपर्यंत पोहोचलीच असेल, परंतु त्याचा काय फॉर्मॅट आहे तर जाणून घेण्यासाठी मात्र बरेच खेळाडू जे आहेत ते वाट पाहत होते कशा पद्धतीची स्पर्धा असणार आहे. दरम्यान इथे मात्र विकेटचं पतन. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय मुंबई शहरातील ठाणे जिल्ह्यात. आपण जर पाहिलं तर दादाजी कोंडदेव स्टेडियम वरती मात्र मागील 2 दिवसांपासून सुरू झालेलं ISPLचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चला बराच विलंब होतोय. मगासपासून आपण जर पाहिलं तर जवळपास 40 मिनिटांच्या वर अवधी आपण या इनिंगसाठी घेतलेलं आहे. 5 ओव्हरच्या सामन्यासाठी 40 मिनिटं म्हणजे बरीच त्या ठिकाणी मात्र मधल्या मध्ये चर्चा झाली असं कळून येते. दरम्यान तिकडे मात्र गोलंदाजाला कुठेतरी दुखापत झालेली दिसते. स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती आता विकेट नंतर धावफलकावर 57 धावा. मिरज तालुका बॅटिंग करत असताना मात्र विनंती असेल ती मात्र स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला थोडंसं स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा, कारण या इनिंगसाठी मात्र आपण बराच वेळ घेतलेला आहे. पंच नंदकुमार करपे सर, नंदू सर 40 मिनिटांच्या वर वेळ झाला या इनिंगसाठी, थोडीशी घाई करायला लावा. दोन चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक राहिलाय. सागर सूर्यवंशीला मात्र 2 चेंडू अजून हाताळावे लागतील. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज आहे ऑन स्ट्राईक. हो, या वेळेला मात्र सुंदर फटका सजवलाय. 2 खेळाडूंच्या मधून मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे जाताना चांगला झेल तिकडे पकडण्याच्या प्रयत्नामध्ये क्षेत्ररक्षक यशस्वी ठरलाय. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद, आणखीन एक धक्का लागेल तो मात्र मिरज तालुका टीमला. आता मात्र शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्या बॉलसाठी नवीन फलंदाज त्वरित आपण मैदानामध्ये जायचंय, थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. 40 मिनिटं अधिक मात्र वेळ आपण या इनिंगसाठी घालवलेला. यानंतर अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे आपल्याला आता थोडंसं स्पीडअप घेण्याची विनंती आपल्याला सर्वांना करतोय. 4:43 मिनिटं झाली आहेत.
शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक राहिला या इनिंग मधला. धावसंख्या आहे ती 57 धावा. यावेळेला ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर अजून एक वाईट बॉल, अजून एक एक्स्ट्रा रन, म्हणजे ही इनिंग संपायला अजून थोडा वेळ जाणे. सहा वाईट चेंडू, 6 बॉल हाताळायचे असताना मात्र 6 वाईट बॉल तिकडे मात्र हाताळतोय. आणि हा शेवटचा बॉल खोदून काढलाय. ओव्हर दी अंपायर सेट बॉल पाठीमागे जात असताना पहिली धाव वेगाने घेतील, दुसऱ्या धावेच्याही प्रयत्नात असतील आणि मिळाली तर तिसऱ्याही वेळेला मात्र तिसरी धाव घेण्याच्याही प्रयत्नामध्ये असतील फलंदाज. आणि होय, ही तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळतो या शेवटच्या बॉलवरती. ओव्हर तर झालाय, बॅकअप साठी फिल्डर जरूर असले तरी मात्र या 3 धावा अगदी सहजतेने पूर्ण केलेत. आणि अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर या 3 धावांसोबत 60 धावांचा आकडा गाठलाय तो मिरज तालुक्याच्या टीमने. आणि जिंकण्यासाठी मात्र आता स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीमला 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. 61 धावा झालेल्या आहेत, 62 धावांची गरज आहे. 57 नंतर एक वाईट बॉल आली आणि त्यानंतर आता या 3 धावा, अशा एकंदरीत 61 धावा स्कोर कार्ड वरती. 62 धावांची गरज मात्र सामना जिंकण्यासाठी असेल. 62 रन्स टू विन इन रिमेनिंग 30 बॉल्स. 30 चेंडू आणि 62 धावा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली तुम्हाला पाहायला मिळू शकेल. प्रवीण माळी आणि प्रवीण माळी सोबत मात्र फलंदाजी करण्यासाठी तासगाव टीम कडून विशाल चव्हाण. या अगोदरच्या मॅच मध्ये मात्र एक विस्फोटक बॅटिंग आपण या खेळाडूची पाहिलेली आहे. बॉलिंग मार्क वरती मात्र पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी सज्ज आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. पॉवर प्लेचा फायदा इथे उचलण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या बॅट मधून. बॉल जाईल मात्र सीमा पार. येतोय षटकार. मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, मेरे वक्त का फरमान अभी बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है. इरादे स्पष्ट केलेत मात्र या फलंदाजाने. मिरज तालुक्याच्या विरोधात खेळत असताना मात्र आता एक पहिलाच बॉल जो मात्र एका मोठ्या फटक्यामध्ये मात्र कन्वर्ट केलाय फलंदाज विशाल चव्हाणने. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर असताना बॉलला अडवण्यासाठी तिकडे मात्र धावतायत. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज विशाल चव्हाण आणि ओहो यावेळेला डायरेक्ट हिट लागलाय परंतु नॉट आउट. बॅटर सेफ सुरक्षित असतील. पंचांचा एक योग्य निर्णय मात्र तिकडे कळवला गेलाय. सुशील बुर्ले आणि विरोधात आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी विशाल चव्हाण ऑन स्ट्राईक आणि सोबत मात्र प्रवीण माळी अशा 2 फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा आहे तो मात्र 62 धावांचा. ओव्हर नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 बॉलवरती 8 धावा आलेत. एक आक्रमक सुरुवात तिकडे मात्र करण्याच्या प्रयत्नात सामना मात्र त्या ठिकाणी चालू करायचा आहे. एक चांगला निशाणा तिकडे साधला जरूर गेला परंतु फलंदाज तितकंच चपळ आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सुशील विरुद्ध विशाल. पुन्हा एकदा ऑन द राईस चेंडू. एक्स्ट्रा कव्हर वरती फिल्डर आहेत तिकडे मात्र कॅच हातातून निसटली आहे. चांगले एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी लावले गेले. थोडंसं लांब राहिली होती ही झेल. क्षेत्ररक्षकापासून मात्र थोडासा लांब राहिलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्वतःला मात्र चेंडूला झोकून देण्याची गरज होती तर आणि तरच मात्र ती कॅच करू शकले असते. ती कॅच बनवायची गरज होती कारण विशाल चव्हाण सारखा फलंदाज तिकडे मात्र बाद होऊ शकला असता ती कॅच पकडली गेली असती तर. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला जागा नाहीये. स्ट्राईक रोटेट होते. दुसऱ्या बाजूने मात्र फलंदाजीसाठी आहे प्रवीण माळी. पुन्हा एकदा यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक लॉफ्टेड फटका खेळलाय. चांगली फिल्डिंग तिकडे मात्र लगातार आपण या क्षेत्ररक्षकाकडून पाहतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र क्षेत्ररक्षकाला तिकडे थोडीशी जास्त कसरत करायला लावली आहे. ऑफ साइड मध्ये फटके सजवत असताना एक्स्ट्रा कव्हर आणि त्यातल्या त्यात आपण दुसरा फिल्डर जर पाहिला तर मिड विकेट क्षेत्रात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करत असताना अवघे 2 फिल्डर्स यार्डच्या बाहेर आहेत. 4 चेंडून मात्र 10 धावांचा आकडा आणि यावेळेला डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. व्ही शेप मध्ये खेळत असताना लॉंग ऑफ क्षेत्रात बॉल जात असताना या 4 धावा. येतो आणखीन एक चौकार. 5 चेंडूंमध्ये 14 धावा आले. 62 धावांच्या पाठलागाला मात्र सुरुवात केली अतिशय धडाकेबाज पद्धतीनं. एक घणाघाती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते विशाल चव्हाण सारख्या फलंदाजाकडून. एक उंच पुरा सडपातळ बांधा. मात्र आपण जर पाहिलं तर थंडीच्या दिवसांमध्ये जशी एक ऍडव्हर्टाईज आपण टीव्हीवर पाहतो अमूल बॉडी वॉर्मर, त्या अमूल बॉडी वॉर्मरच्या ऍडव्हर्टाईज मध्ये असं म्हटलं जातं की पतला है लेकिन गरम आहे. तसाच मात्र हा फलंदाज अगदी सडपातळ बांधा परंतु मोठमोठे फटका आपण जर पाहिलं तर चौकार षटकार ठोकण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल जातोय तो मात्र 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सुंदर फलंदाजी, अप्रतिम बॅटिंग इकडे आपल्याला पाहायला मिळते. एक पॉवर पॅक परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो विशाल चव्हाणच्या माध्यमातून. पहिल्याही मॅच मध्ये एक धडाकेबाज बॅटिंग आणि याही मॅच मधून एक चांगला स्टार्ट आपल्या टीमसाठी. 1 नंबर ओव्हरचा मात्र खेळ ते समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद संघाची धावसंख्या मात्र 18 धावा. चालू असलेला सामना क्रमांक 5 दिवस क्रमांक 3 मधून आपण बघत आहात. स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीम विरुद्ध मिरज तालुका. 2 तालुक्यांमध्ये चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. सांगली जिल्ह्यातील हे 2 तालुके एकमेकांच्या विरोधात. आज मात्र मेगा फायनल मध्ये खेळण्यासाठी सेमी फायनल मध्ये खेळण्यासाठी अंतिम दिवसात
आपण जर पाहिलं तर या खेळाडूंची नक्कीच निवड होणार आहे, कारण जो संघ आज या नंतरच्या सामन्यामध्ये जिंकेल, खरं तर ही मॅच जो जिंकणार आहे तो यानंतर मात्र पुढील सामना खेळणार आहे आणि त्यामधून जो जिंकणार आहे तो सेमी फायनल गाठणार आहे. त्यामुळे एक अतिशय महत्वपूर्ण मॅच या दोन टीम मध्ये, करू वा मरूची स्थिती असेल, डू ऑर डाय सिच्युएशन, अस्तित्वाचा लढा, प्रतिष्ठेची लढाई असेल. या स्पर्धेमध्ये मात्र पुढचं पाऊल टाकायचं असेल तर इथून पुढे मात्र फक्त आणि फक्त विजयी होणं गरजेचं आहे, हे मात्र कुठेतरी खेळाडूंना लक्षात घ्यावं लागेल. यानंतर मात्र आता तुम्हाला कोणतीही संधी नाही आहे, कारण साखळी फेरीतील आता मात्र सर्व सामने जवळपास पूर्ण झालेले आहेत. अपील तर करतायत, तिकडे मात्र पंचांचा निर्णय काय येतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं असणार आहे. इज इट आउट ऑर नो, हाऊ वॉज दॅट, असा मात्र प्रश्न पंचांना विचारलाय. अंपायरच्या माध्यमातून मात्र आता या रनआउट साठी पडताळणी केली जाते. आमचे तिसरे पंच त्याची पडताळणी करून मात्र ऑनफिल्ड पंचांना हा या रनआउट साठीचा जो निर्णय आहे तो कळवतील. अँड बॅटर इज आउट. विशाल चव्हाण सारख्या एका मोठ्या फलंदाजाची विकेट रनआउटच्या स्वरूपात. अगदी आपण जर पाहिलं तर थ्रो मारल्यानंतर बॉल यष्टांवर जाऊन आदळला आणि तोपर्यंत विशाल चव्हाण आपल्या जागेवरती पोहोचलेले नव्हते, त्यामुळे मात्र थर्ड अंपायरच्या माध्यमातून विशालला आउट घोषित केलं जाते. दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर विकेट आली ती विशाल चव्हाण सारख्या फलंदाजाची. एक चांगला स्टार्ट दिला होता विशाल चव्हाण सारख्या फलंदाजाने. यानंतर आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातली शेवटची मॅच, परंतु स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 62 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिल्या ओव्हर मधून 18 धावा आल्यात. राहुल त्या ठिकाणी मात्र पहिल्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात त्याच्या गोलंदाजीतून सुरुवात झालेली असताना मात्र फलंदाज विशाल चव्हाण सारखा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो मात्र तासगाव संघाकडून. राहुल मोरे, राहुल विरुद्ध राहुल आणि आल्यानंतर मात्र राहुल मोरेने आपले हात खोलण्याचा प्रयत्न केलाय आणि बॉल मात्र निघून जातोय सीमा पार. मिळतील नवा 4 आणि येतोय चौकार. मगाशी सुद्धा आपण ज्या वेळेला पाहिलं विशाल चव्हाणने मात्र असाच फटका सजवलेला असताना एक्स्ट्रा कव्हर वरती मात्र त्या ठिकाणी अशीच कॅच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये मिसफीट झालं आणि याही वेळेला त्याच पद्धतीने मात्र चेंडूवरती स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकडून झालेला असताना बॉल मात्र चकमा देत निघून जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा या बॉलवरती आल्यात. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात विकेट सोबत झाली, त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर हा चौकार. राहुल विरुद्ध राहुल असा हा सामना. एका बाजूला गोलंदाज राहुल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज राहुल मोरे. पहिल्या बॉलवर मात्र आल्यानंतर चौकारासोबत आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडलंय. अकाउंट ओपनिंग मात्र केलंय आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर आता इथून पुढे कशी बॅटिंग होते. यावेळेला उलट्या हाताने मात्र सजवलेला फटका, जमिनी लगतचा फटका आहे. पुन्हा एकदा मात्र डीप पॉइंट मध्ये जात असताना पुन्हा एकदा मात्र बॉल निघून जातोय जमिनीला गुदगुल्या करत 4 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे. असं बरेचदा घडतं, एखादा क्षेत्ररक्षक त्याच्या मागे जर चेंडू लागला तर मात्र तो त्याला कुठेही तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी सजवा, त्याच्या बाजूलाच बॉल मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळतो.
आणि असंच मात्र काहीसं घडलंय ते अजयच्या बाबतीत. या अगोदर आपण जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग वरती, यावेळेला मात्र डीप पॉइंट मध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा त्याच फिल्डरच्या दिशेने बॉल चाललाय, परंतु यावेळेला सुंदर फिल्डिंग. आता मात्र बॉल अडवला जातो, फील्ड केला जातोय. तोपर्यंत मात्र फलंदाज राहुल मोरेच्या बॅटमधून या कव्हर ड्राईव्ह सोबत 2 धावा. स्कोर मात्र आता जलद गतीने पुढे सरकू लागलेले, प्रत्येक बॉलवर धावा घेतल्या जाऊ लागलेले आहेत. राहुल मोरेच्या बॅटमधून एक चौकार, त्यानंतर मात्र लगातारचे 2 वेळेला केले गेलेले दुहेरी धावांचे प्रयत्न. आणि या वेळेला स्विच प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू येताना 1.5 चेंडूंमध्ये मात्र धावफलकावरती धावा झाल्या त्या 28. शेवटचा बॉल आता मात्र शिल्लक. तसं पाहायला गेलं तर अचूक टप्प्यावरती आज गोलंदाजी केली ती गोलंदाज राहुलने. आणि याही वेळेला मात्र बघा काय घडलंय तिकडे, अजयला मात्र चकमा देत आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 2 ओव्हरचा हा खेळ इथे मात्र या चौकारासोबत समाप्त होईल. आजचा दिवसच मात्र मला वाटतं त्याच्यासाठी खराब आहे, परंतु दिवस कोणताही खराब नसतो. तिकडे मात्र त्या दिवसासाठीची मात्र कामगिरी थोडीशी खराब होत असते, परंतु आज जर मात्र मिसफील्ड तो करताना दिसत असला ना, तरी पुढील कालावधीमध्ये मात्र याच टीमसाठी एक मोठं नाव ठरेल. ते नाव म्हणजे अजय. आज मात्र बॉल त्याच्या मागे लागलाय, जिथे जिथे त्याला क्षेत्ररक्षणासाठी सजवलं गेले तिथे तिथे मात्र बॉल जाताना लगातार आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं याच ओव्हरमध्ये जवळपास 4 वेळेला त्याच्याकडे बॉल गेलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये ज्या वेळेला चौकार आला त्यावेळेला तिकडून त्याला फिल्डिंग मधून काढलं गेलं आणि त्याला एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर मध्ये मात्र क्षेत्ररक्षणासाठी सजवलं गेलेलं असताना लगातार 3 वेळेला त्याच्याच दिशेने बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यातल्या त्यात त्या 3 बॉलमध्ये 2 चौकार आले, एका वेळेला मात्र त्याने बॉल अडवलाय. अशा पद्धतीने मात्र हा 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. 32 धावा या 2 ओव्हरमध्ये मात्र धावफलकावरती. अजून मात्र उर्वरित 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज. पाठलाग करायचा आहे तो मात्र 62 धावांचा. लास्ट 18 बॉल्स टू गो अँड मॉर 30 रन्स टू विन. 18 चेंडू आणि 30 धावा. एक चांगलं समीकरण मात्र त्या ठिकाणी गरजेचं असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव टीम साठी मात्र हा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र आता पाहूया कोणाची निवड होते. अजय पाटील तिकडे मात्र गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 16 धावांच्या सरासरीनं 32 धावा जमवल्यात. उर्वरित मात्र आता 3 ओव्हरमध्ये 10 धावांच्या सरासरीची गरज. रिक्वायर्ड रन रेट 10 रन्स पर ओव्हर. 30 धावांची आवश्यकता. अजय पाटील हायवे एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने 12 ते 15 पावलांचा रनबेक. लांब पल्ल्याचा गोलंदाज अजय पाटील. त्याच्या समोर मात्र फलंदाजी करण्यासाठी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण माळी. आणि पहिला बॉल इथे मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला. फिल्डर मात्र तिकडे आहेत, परंतु बॉल तोपर्यंत निघून जातोय सीमारेषेच्या पार 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 पार. चौकार. धावांसाठी आज मात्र धावाधाव करावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. 5 ओव्हरमध्ये 62 धावा, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्येच 32 धावा. आणखीन एक चौकार आलाय. 36 धावांचा आकडा गाठलाय. या बॉलवरती मात्र बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र चांगला प्रयत्न करत असताना ग्रेट एफर्ट्स. चांगले प्रयत्न तिकडे केले जातात बॉलला अडवण्यासाठी, विकेट पटकावण्यासाठी, कॅच पकडण्यासाठी संघर्ष करतात क्षेत्ररक्षक. डोमॅन्स लँड मध्ये अगदी चांगल्या प्रयत्नानंतर मात्र आणखीन एका धावेची भर पडते ती स्कोर कार्डवर. एक चांगली फाईट मात्र या मॅच मध्ये नक्कीच बघायला मिळेल, कारण दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये मात्र मातब्बर भरणा असलेल्या दोन्ही संघांचा हा आज 5वा सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. फिल्डर मात्र श्याम एडगे तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन तर आली आहे.
देखणा फटका पाहायला मिळतो. या षटकारासोबत मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती एक मोठा बदल, अर्धा डझन धावा मात्र या बॉल वरती आपण स्कोर कार्ड वरती जोडल्या जाताना पाहू शकाल. 44 धावांचा आकडा स्कोर कार्ड वरती मात्र आता आपण पाहतोय. चांगला पाठलाग मात्र तिकडे पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव संघ. तर दुसऱ्या बाजूला मात्र मिरज तालुका. गरज आहे ती मात्र आता हा सामना जिंकण्यासाठी 62 धावांचा पाठलाग करायचा असताना 44 धावा पूर्ण. अठरा धावांची गरज. या ओव्हर मधले 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे एकंदरीत 14 बॉल आणि 18 धावा पूर्ण करायच्या. पुन्हा एकदा सरळ बॅटर सजवलेला फटका, सीधी बॅट, परंतु यावेळेला एक चांगली कॅच लॉंग ऑफ क्षेत्रावरती. माघारी परतावा लागेल फलंदाजाला. 1 मोर विकेट डाऊन. रवीन माळीची मात्र खेळी ते समाप्त होईल. दुसरा धक्का लागतोय तो मात्र स्वर्गीय उमेश अण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव तालुक्याला. तालुका निहाय एक भव्य ओव्हरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आज दिवस क्रमांक 3 मॅच नंबर 5 तासगाव विरुद्ध मिरज या 2 तालुक्यांमध्ये चालू असलेला हा सामना. या अगोदर आपण जर पाहिलं तर हार पत्करावी लागली ती जत संघाला, अर्थातच तमन्ना स्पोर्ट्स. तमन्ना 11 या स्पर्धेतून मात्र बाहेर जातोय. यानंतर मात्र या 2 टीम मध्ये जो संघ जिंकणार आहे त्यांची मॅच होणार आहे ती सोलापूर तालुक्यातील पंढरपूर संघासोबत. आतापर्यंत दोन्ही सामने मात्र पंढरपूर संघाने जिंकलेत. एक चांगली खेळी केली आहे सकाळच्या सत्रापासून आणि मात्र क्वार्टर फायनल गाठली आहे. परंतु या सामन्यामध्ये दोन्ही टीमसाठी एक महत्वपूर्ण चालू असलेली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल. एक ऑल इज वेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल आणि 18 रनची गरज. आल्यानंतर मात्र एक चांगला फटका स्क्वेअर कट मधून मात्र एक सिंगल धाव घेण्याच्या प्रयत्नात श्याम एडगे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. आतापर्यंत श्याम एडगेचा हा थ्रो मात्र ओव्हर थ्रो झाल्यानंतर आणखीन एका धावेचा प्रयत्न. इथून तिथे तिथून इथे आणि मात्र धावांसाठी धावा धाव. आणखीन एक ओव्हर थ्रो. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे चाललाय. 3 धावा पूर्ण केल्यात. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं की 2 क्षेत्ररक्षक एकमेकांसोबत मात्र त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात, सराव करतात. 3 धावांच्या प्रयत्नामुळे मात्र संघाच्या धावसंख्येचा आकडा आपण जर पाहिलं तर या खराब फिल्डिंगमुळे मात्र आता संघाच्या धावफलकाच्या आकड्यामध्ये मात्र एक चांगला बदल घडतोय. शेवटचा बॉल शिल्लक असताना मात्र आपण 3 धावांसोबत आलेल्या धावफलकावरचा आकडा आपण पाहतोय तो म्हणजे 47 धावा. आता मात्र 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये मात्र अजून 15 धावांची गरज. चांगलं समीकरण आहे. अजूनही मात्र या सामन्यामध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हरेल हे मात्र सांगणं थोडंसं कठीणच आहे. आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी डोंगरवाडी गावचे सरपंच सन्माननीय दीपकदादा शिंदे यांचं मात्र व्यासपीठावरती शुभागमन झाले. मी त्यांच्या आयोजकांच्या वतीने या संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मात्र मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. त्रिमूर्ती स्पोर्ट्स कम्युनिटी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 हे 3रं एडिशन, 3रं पर्व आपण बघत आहात. आज 3रा दिवस मॅच नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी मात्र 15 धावांची गरज. एक चांगला सामना रंगेल त्यात मात्र कोणतीही तीळमात्र शंका नाहीये. दोन्ही टीम आपण जर पाहिलं तर तुल्यबळ आहेत. दोन्ही टीम मध्ये मात्र चांगल्या चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. इथून पुढे मात्र आता फक्त आणि फक्त वेळच मात्र या सामन्याचा निर्णय कळवू शकते. मी जगू पाटोळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र सन्माननीय दीपकदादा शिंदे यांचा हा सत्कार या ठिकाणी करण्याची विनंती असेल. डोंगरवाडीचे सन्माननीय सरपंच सन्माननीय दीपकदादा शिंदे यांचा एक यथोचित सत्कार, यथोचित सन्मान आपण आज व्यासपीठावरती करणार आहोत. मी सन्माननीय जगुदादा पाटोळे यांना विनंती करतो की आपण सन्माननीय दीपकदादा शिंदे यांचा एक यथोचित सत्कार, यथोचित सन्मान आज आपल्या त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने व्यासपीठावरती करायचा आहे. सिंगल धाव पहिल्या बॉलवरती मात्र घेतली जात असताना ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो तो सुशील. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल सुशीलचा 1 रन आली आहे, परंतु दुसऱ्या बॉलवरती चांगला वेग पाहायला मिळतो सुशील बुर्लेकडून.
फेअर बॉल असेल, व्हॅलिड डिलिव्हरी. अगदी कांद्यावरून मात्र बॉल जो आहे तो विकेट किपरच्या दिशेने गेला होता. अगदी यष्ट्यांच्या वरून थोडंसं शफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होते. दरम्यान सुशील बुर्लेचा आणखीन एक चांगला बॉल ओव्हर द विकेटचा मारा करत असताना पुन्हा एकदा एक चांगली पिचिंग बघायला मिळते. चांगल्या लेंथ वरून अगदी गोळीच्या वेगाने मात्र बॉल पुढे सरकत असताना भन्नाट वेग पाहायला मिळतो सुशील बुर्ले कडून. 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. 12 चेंडूत 15 धावांचं समीकरण होतं, मात्र 12 बॉल मधून 3 बॉल वजा झालेत, एकच धाव आली आहे. 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये मात्र 14 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र मिस टाइम फटका जरूर आला. डीप स्क्वेअर लेगकडे जात असताना क्षेत्ररक्षक मात्र तिकडे नक्कीच उपस्थित आहेत, परंतु 2 धावांचा प्रयत्न होईल की एकच धाव घेऊन मात्र फलंदाज समाधानी राहतील. तर आली आहे मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र 8 बॉल आणि 13चं समीकरण. शेवटचं षटक मात्र खूप महत्वाचं असेल. मगाशी सुद्धा आपण जसं पाहिलं की 12 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज आणि त्यातल्या त्यात मात्र आपण जर पाहिलं तर शेवटच्या ओव्हरमधून यावेळेला मात्र हवेत फटका खेळलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये पडेल. नो मॅन्स लँड मधून पाठीमागे आपण जर पाहिलं तर श्याम मेडगे बॉलला गॅदर करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न फलंदाज करतात. जसं आपण मगाशच्या मॅच मध्ये पाहिलं होतं मिरज तालुक्याच्या विरोधात मात्र ज्या वेळेला सामना सुरू होता मिरज तालुका गोलंदाजी करत असताना 12 चेंडूत 26 धावांची गरज आणि त्या 5व्या षटकातून मात्र आपण जर पाहिलं तर 6 षटकांमध्ये त्या ठिकाणी पाठलाग करत होते आणि त्यानंतर 6 चेंडूत 20 धावांची गरज असताना त्या 6 चेंडूत 20 धावा पूर्ण सुद्धा झाल्या होत्या. आणि तोच सामना आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना यावेळेला सुंदर फटका. वा, यावेळेला मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे करारा प्रहार, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. अगदी शेवटचा बॉल अगदी आपण पाहिलं तर बॅटच्या पुढ्यात टाकला गेला सुशील बुर्ले कडून आणि त्या पुढ्यात टाकलेल्या चेंडूमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर त्याचा पुरेपूर समाचार फलंदाजाने घेतलाय. अगदी आपण जर पाहिलं तर या मोठ्या फटक्यासोबत आता मात्र सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललंय. स्कोरकार्ड वरती मात्र जर लक्ष टाकलं तर 57 धावा आपल्याला बघायला मिळतात आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. या उर्वरित 6 चेंडूंमध्ये पाठलाग करायचा होता 62 धावांचा. 12 चेंडूत 15 धावांची गरज होती. पहिल्या 5 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर अवघ्या 4 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या बॉलवर आलेल्या षटकारानंतर मात्र सामन्याचं समीकरण पूर्णपणे बदललं. जर हा षटकार आला नसता तर सामन्याचं समीकरण काहीसं वेगळं असू शकलं असतं, परंतु आता मात्र क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, हे मात्र तितकंच खरं आहे. आता मात्र वेळ बाजूने आपण पाहिलं तर जाते ती मात्र स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव संघाच्या. आखिर वक्त की बात है, जिसका आ गया वो छा गया. 6 बॉल आणि 5 रनची गरज. 12 चेंडूत 15चा सामना होता, आता मात्र 6 बॉल मध्ये 5 रनची गरज आहे. एकंदरीत 5व्या ओव्हरमधून सुशील बुर्ले खर्च करतोय त्या 10 धावा. पंढरपूर संघाच्या कर्णधारांना मात्र मी विनंती करेन की आपण पुढील मॅचच्या टॉस साठी रेडी राहायचंय. 6 चेंडूत 5 धावा, अजूनही मात्र सामना संपलेला नाहीये. काही वेळेला मात्र 6 चेंडूत 1 धाव डिफेंड सुद्धा झालेली आपण बऱ्याचदा पाहिलेली आहे, त्यामुळे विश्वास सोडून चालणार नाही. आत्मविश्वास जागृत ठेवावा लागेल. बॉडी लँग्वेज मात्र त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर थोडीशी आता ढिली पडली आहे टीम ती मिरज, परंतु धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. परंतु हा पहिलाच बॉल फुल टॉस चेंडू हाताळला आणि या पहिल्याच बॉलवर विजयी षटकार आणि या सामन्याचा विजेता ठरलाय तो मात्र स्वर्गीय उमेशअण्णा शिंदे स्पोर्ट्स तासगाव. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि सामनावीराचा पुरस्कार आणि सोबतच पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल मात्र डोंगरवाडीचे सन्माननीय सरपंच दीपक दादा शिंदे यांच्या शुभ हस्ते मात्र पूर्ण केला जाणार आहे. मी दीपक दादांना विनंती करेन की आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय आपल्या शुभ हस्ते. सर्वप्रथम तर आपण मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार